हॅलो, तर आज आहे संकष्टी, तर म्हटलं उकडीचे मोदक बनवावे. तर इथे मोदकांची तयारी करायला घेतलेली आहे. एक नारळ फोडून खोबरं किसून घेतलेलं आहे आणि ते तांदळाचं पीठ गरम पाण्यामध्ये छान अशी उकड करून घेतलेली आहे आणि ते गुळाचा पाक रेडी केला आहे चोई बनवण्यासाठी. तर इथे काही ठिकाणी चोई, तर काही ठिकाणी चव, तर काही ठिकाणी सारण असं म्हणतात. तर इथे खोबरं टाकलेलं आहे गुळाच्या पाकामध्ये, थोडे ड्रायफ्रूट्स टाकले, थोडी दूध पावडर टाकलेली आहे आणि थोडे वेलची पावडर टाकून छान असं मिश्रण मी रेडी केलेलं आहे. इथे पीठ मळून घेतलेलं आहे, थोडं हाताला तेल लावले आणि गोळा घेतला आणि गोल गोल बनवून घेतलेला आहे. तर इतका प्रॉपर मला मोदक करता येत नाही, पण बनवते मोदक तो छान असतो माझा मोदक. तर इथे छान असा गोल बनवून घेतलेला आहे आणि बाजूला असा पाकळ्या पाडतात, तर त्या पाकळ्या म्हणतात, तर काही ठिकाणी ककण्या म्हणतात. तर इथे छान अशा मी ककण्या वळून घेतलेल्या आहेत आणि मस्त असा मोदक बनवलेला आहे. तर इथे मी 15च मोदक बनवलेले आहेत आणि छान असा माझा मोदक रेडी झालेला आहे. आणि इथे माझ्याकडे मोदक उकडण्यासाठी स्टीमर किंवा उकडीचा मोदकांचा जो भांडा असतो ते माझ्याकडे नव्हतं, तर त्यासाठी मी ते पातेला घेतला, त्याच्यावर चाळण ठेवली आणि चाळणीवर हे मोदक मस्त स्टीम करून घेतलेले आहेत. सो बाय.